हाय मित्रांनो, जय श्रीराम. मी तुमचा प्रसाद. तर आपल्याला आज भरण्याचं काम करायचंय. तर बाजरी भरायची आपल्याला. तर कधीची 8 दिवसापासून बाजरी भरलेली नाहीये. तसं तर 2 भरणं झालेले आहेत तिचे. 2 भरणं होऊन गेले. आयटीचं भरणं आहे. पण आता बघा, आता आपलं पाणी चालू झालेलं आहे आणि खूप पाणी लांबून आणि लय मधून स्लो चालू येते. तर बघा, आता एवढी बाजरी भरायची आपल्याला. एवढी बाजरी भरली का मग आपल्याला भुईमुगला बी खत मारायचंय. आज खूप काम आहे बाई आपल्या माग. तर बघा आता इकडं आपला गहू आहे. तर उंबीवर आलेला आहे तो. आणखीन महिना 1.5 महिना त्याला कंटिन्यू पाणी भरावं लागेल. मग तेव्हा तो आपल्या उंबींवर तो कापण्यावर येईल. तर बघा, आता आपलं अर्ध भरणं झालेलं आहे. आता 12 वाजलेले आहेत. जेवणाचा बी टाइम झालेला आहे. घरची बी तिकडे आरोड्या मारून राहिली. आता बघा, आपला भुईमुग झालेला आहे. एवढा झालेला आहे आपला भुईमुग. तर भुईमुगच्या दुऱ्यावर आपण मुडा लावलेला आहे आणि तो बी पौष्टिक आणि प्युअर गावरानी बर का. तर जेवणाच्या टायमाला मस्त मुडा वगैरे सांगरायले घरचे. तर बघतो 2-1 मुडे घेऊन जातो खायला. ते कसं मुडा चांगलं राहतं, प्रोटीन राहतं ते आपल्या शरीराला. तर बघतोय बाई मुडा. आता मुडा आणला तर घरच्यांनी घेऊन घेतला. म्हटलं चला हात धुवायला घेऊ चौक. बापरे, घरच्यांनी सर्व मुडा घेऊन घेतले आणि पाला सोडून दिले. म्हटलं मी काय बकरी का पाला खाऊ म्हटलं. बघा, आमचा 31 डिसेंबर आमची पार्टी शेतात. कशी वाटली आमची पार्टी बाई. सर्व आपले पाय आपले शेतातले आजूबाजू म्हणजे शेजार पाजाराचे गावातले आपले. तर बघा, आज आपलं ते निंदायचं काम चालू आहे शेतात. भुईमुग निंदायचं. खूप गर्वच झालेलं आहे बाई भुईमुग मध्ये. मग घरचे म्हणे आज निंदायचंय, काही भरणे बी करायचंय आणि आपल्याला अजून खत मारायचंय भुईमुगला. तर आपलं भरणं झालेलं आहे, खत मारायचंय. मग आता थाळीवर चाललो मी टप घ्यायला. गोण्या ठेवून आलो. तर मग इकडं तिकडं पाहत होतो, टपच भेटे ना. मग एक कोपऱ्याला तिकडं कुंड्याच्या पाशी होता, त्या आमच्या माणसांनी ठेवला होता तो, पावऱ्यांनी. मग तो टप कुठेही फेकून येता बाई. बघा आता आमचा टप कसा आहे, ओरिजिनल हा. डायरेक्ट 150 रुपये देऊन घेतलाय बाई, फुगट नाही. 150 रुपये देऊन फेकून बी दिला, उभं बी राहून गेला तरी तुटत नाही. एवढा बॉस कंपनीचा आहे डायरेक्ट. बघा आता युरिया वगैरे पण फोडतो आता, युरियाच्या गोण्या. बघा आता गोणी वगैरे उभी केली. तर बाई माझ्याने एक चुकी झाली. बिलेट पानच तिकडं शेतावर थारीवर सोडून आलो मी. आता एवढ्या लांब जायचं सोपं नाही. तर मग दगड वगैरे जामलतो, पण दगड भेटेल ना. मग इकडं तिकडं बघितलं, तिकडं नदीच्या खाली उतरलो. तिकडं मग खूप दगड होते. तिथं दगड वगैरे आणले, फोडलं मग कसं तरी.